नमस्कार. काउन्सिलरची खरी गरज केव्हा असते, कशासाठी असते हे आज आपण पाहणार आहोत. बरेच इंजिनिअरिंग व मेडिकलचा अभ्यास करणारे विद्यार्थी व पालक हे काउन्सिलरकडे त्यांचा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा जी मेनचा किंवा ॲडव्हान्सचा रिझल्ट लागल्यानंतर अप्रोच होतात. फक्त एका कॉलेजची लिस्ट मिळवण्यासाठी किंवा कोणत्या कॉलेजचा प्रेफरन्स कसा भरावा, चॉईस फिलिंग कशी करावी यासाठी. परंतु याच्या आधीच्या 99 गोष्टी काउन्सिलरकडून तुम्ही मिस केलेल्या असतात तेवढ्याच फीजमध्ये. काउन्सिलर हा आपल्या 10वी नंतर आपल्याला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन आपलं असलं पाहिजे, आपल्या लोकेशननुसार आपली ब्रँच कोणती असली पाहिजे, आपले सब्जेक्ट्स कोणते असले पाहिजे, कुठले स्कोरिंग सब्जेक्ट्स आहेत, आपल्याला किती अभ्यास करावा लागेल, विद्यार्थ्याचं इंटरेस्ट कसा आहे, इंजिनिअरिंगकडे जाण्याचा आहे की मेडिकलकडे जाण्याचा आहे की आणखी कशाकडे NDAकडे जाण्याचा आहे, या सगळ्यांचा एक विचार करून काउन्सिलर तुम्हाला मार्गदर्शन करत असतो. एकदा 10वी नंतर क्लास कोणता जॉईन करावा, अनेक क्लासेस असतात. ज्याची फीस जास्त तो क्लास चांगला असतो का? नाही. जो जवळ असतो तो क्लास चांगला असतो का? नाही. आपल्या कॉलेजचे काही शिक्षक ट्युशन घेतात ते चांगले असतात का? तर नाही. आणि असायला सगळेच चांगले, हा प्रत्येकाचा पालकाचा दृष्टिकोन असतो. परंतु त्या क्लासमध्ये स्टुडंट टीचर्स रेशिओ किती आहे, त्यांचा परफॉर्मन्स ऑनलाईन कसा आहे, त्यांच्याकडे ऑफलाईन सुविधा आहे का, त्यांच्याकडे फी रिटर्न्सची पॉलिसी आहे का, त्यांच्याकडे सगळे मॉडर्न ॲम्युनिटीज आहेत का, जे काही टेक्नॉलॉजी आहे ते स्मार्ट बोर्ड आहेत, काही अँड्रॉइड बोर्ड आहेत, जे काही पॅनल आहेत ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत का, त्यांची टीचिंग मेथॉडॉलॉजी कशी आहे, त्यांचा सक्सेस रेशो कसा आहे, या सगळ्यांवर त्या क्लासेसची गुणवत्ता आधारलेली असते. त्या क्लासेसकडे बायो कोण शिकवतं, मॅथ्स कोण शिकवतं, फिजिक्स कोण शिकवतं, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांची स्वतःची क्वालिफिकेशन किती आहे, हे न चेक करता फक्त हा विद्यार्थी मागच्या वर्षी हा विद्यार्थी या क्लासला होता, तो इथे या कॉलेजला गेला म्हणून आम्ही त्या कॉलेजला त्या क्लासला ॲडमिशन घेतोय, ही गोष्ट कुठेतरी चुकते. एका काउन्सिलरकडे जा. काउन्सिलरकडे सगळ्या क्लासेसचा डेटा असतो. काउन्सिलरकडे सगळ्या क्लासेसवर कोण कोण टीचर्स शिकवत आहेत त्यांचं क्वालिफिकेशन असतं, त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे हा डेटा असतो, त्यांच्या गेल्या वेळेस त्यांचा सक्सेस रेशो कसा होता हा डेटा असतो, त्यांचं मॅनेजिंग कसं आहे हा डेटा असतो. अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतील. क्लास टू क्लास फिरण्यापेक्षा एका काउन्सिलरकडे जाऊन सगळ्या क्लासेसची प्लस मायनस सगळ्या बाजू समजून घ्या. निगेटिव्ह बाजू समजून घ्या, पॉझिटिव्ह बाजू समजून घ्या. तुमच्या लोकेशननुसार तुमचा क्लास कोणता चांगला असेल. फी मॅटर नाही करत. फी काही ठिकाणी जास्त असेल, काही ठिकाणी कमी असेल. काही इंडिव्हिज्युअल क्लास घेणारे शिक्षक आहेत, काही 2 किंवा 3 शिक्षक मिळून क्लास घेणारे शिक्षक आहेत. तर या गोष्टीचा विचार करा आणि काउन्सिलरची मदत घ्या. काउन्सिलर हा एकदा 10वी नंतर तुमच्या विद्यार्थ्याचा पालक म्हणून भूमिका निभवत असतो. काउन्सिलर हा तुमच्या मुलावर लक्ष ठेवून असतो, त्याची इम्प्रूव्हमेंटवर लक्ष ठेवून असतो. तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असतात, परंतु 11वीच्या टेस्टमध्ये विद्यार्थ्याने किती गुण मिळवले, पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये किती गुण मिळवले, दुसऱ्या चॅप्टरमध्ये किती गुण मिळवले, क्वार्टर एक्झाममध्ये किती गुण मिळवले, याचा ॲनालिसिस करून त्याची इम्प्रूव्हमेंट आहे की नाही, त्याचा मॅथ्स कसा आहे, त्याचा बायो कसा आहे, तो कुठपर्यंत जाऊ शकतो, याची टप्प्याटप्प्याने 2-2, 3-3 महिन्यामध्ये तुम्हाला माहिती मिळत असते. आई वडील म्हणून तुमचं मार्गदर्शन घेतलं जातं, तुमचे विचार लक्षात घेतले जातात, तुमचे मत लक्षात घेतले जातात, विद्यार्थ्याचं मत लक्षात घेतलं जातं आणि मग एका निर्णयावर पोहोचलं जातं.
विद्यार्थी आपला अभ्यास करत असताना, आपला संघर्ष करत असताना, मेहनत करत असताना पालकांची भूमिका काय असली पाहिजे, पालकांच्या अपेक्षा काय असल्या पाहिजे, पालकांकडे एक बी प्लॅन काय असला पाहिजे, आपल्याकडे पर्याय काय असले पाहिजे, दुसरा अल्टरनेटिव्ह काय असला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला काउन्सिलर म्हणून एक व्यक्ती देत असतो, ज्याचा तो अभ्यास असतो त्या फील्डमधला. त्यानंतर विद्यार्थ्याची इम्प्रूव्हमेंट होऊन त्याने जीमेनमध्ये किती मार्क घ्यावे, त्याने नीटमध्ये किती मार्क घ्यावे, त्याने सीईटी मध्ये किती मार्क घेतले पाहिजे, आपल्या कॅटेगरीनुसार आपला कट ऑफ किती, या सगळ्यांची माहिती काउन्सिलर म्हणून तुम्हाला दिली जाते. त्याचा योग्य असा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. लाखो रुपये फीज क्लासेसला भरून फक्त त्यांच्यावरच विसंबून न राहता, बरं ठीक आहे, काउन्सिलरची आणखी एक दुसरी गोष्ट सांगू तुम्हाला, की जो विद्यार्थी आपला विद्यार्थी ज्या क्लासला दिलेला आहे, ते क्लासवाले आपल्या विद्यार्थ्यावर किती लक्ष ठेवत आहेत याची सुद्धा दखल काउन्सिलर घेत असतो. त्याची सुद्धा शहानिशा काउन्सिलर विद्यार्थ्याला विचारून त्याचा अपडेट ठेवत असतो आणि ते पालकांशी शेअर करत असतो. बऱ्याच गोष्टी विद्यार्थी पालकांबरोबर शेअर करत नाही, एक थर्ड पर्सन म्हणून काउन्सिलर बरोबर शेअर करतात. आपण जे शिक्षण घ्यायला जातोय त्याचा मार्ग कसा आहे, त्याचे एक्झाम्स कोणत्या कोणत्या असतात, इतर दुसऱ्या एक्झाम्स कोणत्या कोणत्या असतात, कुठे गेल्याने काय होऊ शकतं, किती मार्कांचा कट ऑफ असतो, इंजिनिअरिंगचे गव्हर्नमेंट कॉलेजेस कोणते, प्रायव्हेट कॉलेज कोणते, डीम युनिव्हर्सिटी कोणत्या, सेंट्रलचे कॉलेजेस कोणते. आपण जर पालक म्हणून जर तुम्ही काही इन्शुरन्स घेतला असेल, तुमचा प्रोव्हिडंट फंड जमा होत असेल, तर त्याच्याही काही इन्स्टिट्यूट असतात ESIC नावाने, त्याच्याही कॉलेजेस असतात. काही आर्म फोर्स, पोलीस यांच्यासाठी काही राखीव कॉलेजेस असतात, याची माहिती असते. तुमचे डॉक्युमेंट्स कोणते असतात, कोणते पाहिजे, कधी काढावे, या सगळ्यांची माहिती आधी काउन्सिलरकडून घेतली गेली पाहिजे. वेळेवर धावपळ होत नाही. या सगळ्यांची माहिती एकदा काउन्सिलरला जरूर भेटून तुम्ही घ्यावी आणि आपला जो विद्यार्थ्याचा जो मार्ग आहे तो सुकर करावा आणि निश्चिंत राहावं. आपल्या पालकाचं जे काही स्वप्न असतं आपल्या मुलांकडून किंवा मुलांचे जे स्वप्न आहे ते पालकांनी अपेक्षित पूर्ण करावं, असं दोघांच्या संगनमताचा विचार करून काउन्सिलर योग्य असं मार्गदर्शन करत असतो. आपल्या सगळ्यांचं पुनश्च एकदा सूर्या इंजिनिअरिंग व मेडिकल काउन्सिलिंगमध्ये मनापासून स्वागत. सूर्या इंजिनिअरिंग व मेडिकल काउन्सिलिंग, न्यू उस्मानपुरा, संत एकनाथ रंगमंदिरासमोर, छत्रपती संभाजीनगर.